जय श्रीराम मित्रांनो, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महापीओसीडब्ल्यू अर्थात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो आणि याच्यामधील महत्त्वाची अशी योजना म्हणजे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटप, याचबरोबर सेफ्टी किटचं वाटप। आणि मित्रांनो, या दोन्ही योजनांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून आज 18 जून 2025 रोजी दोन महत्त्वाचे असे जीआर निर्गमित करून घरगुती भांड्यांचा संच वाटप या योजनेमध्ये आणि सेफ्टी किटच्या वाटप योजनेमध्ये आमूलाग्र आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे। आणि नेमका हाच काय बदल करण्यात आलेला आहे, कशा प्रकारे आता लाभार्थ्यांना याच्या माध्यमातून फायदा मिळणार आहे हे आपण आजच्या जीआरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्या संदर्भातील 18 जून 2025 चा हा पहिला जीआर आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्या माध्यमातून बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना अत्यावश्यक भांड्याचा जो संच दिला जातो याच्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेच्या अटी शर्तीमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे सक्रिय नोंदणी असलेले जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज केलेला असणं गरजेचं आहे। आणि असा अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना इसेन्शियल किट अर्थात या भांड्यांचा संच पुरवला जाणार आहे। याच्यामध्ये काय काय दिलं जाणार आहे? पत्र्याची पेटी 2, याच्यामध्ये प्लॅस्टिकची चटई 3, धान्य साठवण कोटी 25 किलोची, याच्यानंतर धान्य साठवण कोटी 22 किलोची, याच्यानंतर 5 नंबर बेडशीट, याच्यानंतर 6 नंबर चादर, 7 नंबर ब्लँकेट, 8 साखर ठेवण्यासाठीचा 1 किलोचा डब्बा, याच्यानंतर पुढे चहा पावडर ठेवण्यासाठीचा 500 ग्रामचा डब्बा, याच्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर वॉटर प्युरिफायर 18 लिटर कॅपॅसिटी, अशा प्रकारचा हा संच या ठिकाणी केला जाणार आहे। नोंदणीकृत सक्रिय जीवन बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्यासाठी ई निविदा काढली जाईल। पूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की हे भांड्याचा संच देण्यासाठी ई निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली होती आणि अशाच प्रकारची ई निविदा प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांना या भांड्याचा संच दिला जाणार आहे। याच्यासाठी जे काही महत्त्वाच्या अशा अटी शर्ती ज्या आहेत त्या सुद्धा या जीआर सोबत देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, याचबरोबर बांधकाम कामगारांना जी सेफ्टी किट दिली जाते या सेफ्टी किट मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले, त्याच्या संदर्भातील एक सुद्धा जीआर आज निर्गमित करण्यात आलेला आहे। 18 जून 2025 चा हा जीआर आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्यासाठी सुद्धा बांधकाम कामगारांना अर्ज करावा लागणार आहे। पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या सुरक्षा संचामध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट, सेफ्टी हार्नेस बेल्ट, सुरक्षा बूट, कानासाठी इयर प्लग, मुखपट्टी, मास्क, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, हेल्मेट, सुरक्षा हातमोजे, सेफ्टी ग्लोव्ज, गॉगल, मच्छरदाणी, पाण्याची बाटली, स्टीलचा जेवणाचा डब्बा आणि सोलरवरती चालणारे टॉर्च आणि ट्रॅव्हल किट बॅग अर्थात प्रवासी बॅग, अशा प्रकारच्या बाबी त्याच्या अंतर्गत समाविष्ट केलेल्या असणार आहेत। आणि अशा प्रकारच्या या बाबीसह जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार या किटची मागणी करतील अशा लाभार्थ्यांना ही सेफ्टी किट आणि ही जी काही इसेन्शियल किट आहे या इसेन्शियल किटचा पुरवठा केला जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं भांड्याचा वाटप वगैरे वगैरे केलं जात होतं, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून आलेला होता आणि आता याच्यामध्ये मागणी त्याच्यामध्ये काही समाविष्ट बाबी ऍड करण्यासाठी जी मागणी करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाचे असे जीआर निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून हे बदल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, दोन्ही जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मित्रांनो, बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची, ते रिन्युअल कसं करायचं, याच्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जातात, त्याचा अर्ज कसा करायचा, याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण यापूर्वी वेळोवेळी घेतलेली आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ ती माहिती आपण पाहिलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक देण्यात आलेल्या आहेत वरती सजेशन मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातील व्हिडिओ आहेत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।